नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे युट्यूब चॅनल महेश बागडी. आपण निघालोय कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक गावात वसलेले एक पवित्र ठिकाण म्हणजे श्री नागेश्वर मंदिर. आणि आज पवित्र दिवस म्हणजे श्रावण सोमवार आणि नागपंचमी, त्यामुळे भाविक नागेश्वर मंदिराकडे सगळे जाय चालूच होती. अवघ्या राशिवडे या गावातून 1 किलोमीटर अंतरावर नागेश्वर मंदिर आहे. पूर्वीच्या काळी आम्ही लहान असताना रोड कच्चा होता, परंतु आता पूर्ण मंदिरापर्यंत डांबरीकरण झालेलं आहे. राधानगरीच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे मंदिर भगवान महादेवाला समर्पित असून राशिवडे आणि पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धेचे एक महत्वाचे स्थान आहे. मंदिराकडे जाताना तुम्हाला सगळी शेती हिरवळ दिसतेच. त्याचबरोबर मंदिरात गेल्यानंतर मंदिराचा भव्य कळस, दगडी बांधकाम, मंदिराचा परिसर आणि महादेवाचं पवित्र शिवलिंग पाहिलं की आपल्या जुन्या परंपरेची आणि संस्कृतीची आठवण झाल्याशिवाय राहतच नाही. आम्ही लहान असताना आमचं गाव हसूर तुम्हाला, त्यावेळी आमच्या डोंगरावरनं काळामादेवीला दर्शन देऊन त्या डोंगरावरून डायरेक्ट नागोबाचा डोंगर येत होता आणि नागोबाचे दर्शन घेऊन तसंच आम्ही डोंगरावरनं परत येत असू. त्यानंतर खोबरे, चिरमुरा आणि लाह्या खात असे. मंदिर फक्त तेच, माणसं वेगळी आणि आठवणी जुन्या आठवणी निघल्या तर मनाला एक समाधान वाटतं. जे आपण केले ते आपल्या डोळ्यासमोरच एकदम येतं, त्यामुळे जुने दिवस आठवतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जुने दिवस आठवले तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर देवस्थान कोणतं आहे? हे नागेश्वर मंदिर. आणि काय मंदिराचं काय खास आहे आणि आज मंदिराचे ख्याती म्हणजे आतापर्यंत या भागामध्ये जे भक्त लोक आहेत त्या भक्त लोकांनी ज्या ज्या देवाकडे अशा आपल्या मागण्यावर केल्या त्याच्या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या. हे जागृत देवस्थान आहे, भक्तांच्या प्रत्येक हाकेला देव पावतो. आम्ही आज गुरुच आहे आणि लहानपणी असताना आम्ही या इकडे डोंगरावर यायचो. आमची देवी इकडे आहे आणि लय आनंद वाटायला लहानपणी. आणि आता सुद्धा ती जे लहान मुलं इथे बघितल्यानंतर लहानपणाची आठवण आल्या. कसं वाटतं तुम्हाला? अगदी आनंद आहे. कधी देवाला आलं काय वाटतं? पूर्वी जे चिखलात न्यायची जी मजा होती ते पण अगदी चांगलीच होती. आम्ही पण इकडून येडाकडून इकडून फिरून जायचो पूर्वीच्या काळामध्ये. म्हणजे सरकारनं आता सगळं चांगलं केलेलं, त्यामुळे अगदी आरामात भक्त लोक अगदी कमी वेळात तिथं जागेवर पोहोचून जातात. पहिलं चिखलात म्हणजे यायचं त्यावेळी वेळ लागायचा, आता कमी वेळात लोक इथून परत जातात. खोबरा आणि चिरमुरं खायचं, खोबरा चिरमुरं खायचं आणि मजा करायला जायचं. म्हणजे जुन्या आठवण आता ह्या सणामध्ये जुन्या आठवणी परत वरच्या डोंगरावरली भाजी काढायची, पत्र्याची भाजी वगैरे काढून जायचं, त्याचा आनंद जास्त असं भेटायचा. हर हर महादेव. हर हर महादेव. मंदिराकडे येताना दिसणारा परिसर, चढ उताराचा रस्ता आणि आजूबाजूला निसर्ग यामुळे तर दर्शनाचा अनुभव आणखीनच खास होतो. गावातील लहानापासून ते मोठ्यापर्यंत अनेक जण श्रद्धेने इथं दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या दिवशी नागेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होते. यावेळी रुद्राभिषेक, महाआरती आणि विविध धार्मिक विधी केले जातात. लय भारी वाटते शिवशंकरांचे दर्शन घेताना, कारण ही ठिकाणं सर्वच्या सर्व उंच ठिकाणी असतात. तुम्ही पण राधानगरीत आलात तर राशिवडे बुद्रुक येथे येऊन श्री नागेश्वर मंदिर यांचे दर्शन घ्या. मंदिराचं महात्मा काय हो? राशिवडे बुद्रुक मधील नागेश्वर मंदिर हे पहिल्यापासून खूप प्रसिद्ध आहे. इथं मगदुमांचा गोठा होता असं मानलं जातं फार पूर्वीच्या काळी. त्यानंतर गोट्यामध्ये खुट्टा रवताना खड्डा काढण्यासाठी ऐदान मारला असता, साधारण रक्त लागलं, मग लोकांना इथं शिवलिंग असल्याचा अंदाज आला. मग तिथं नंतर एक हेमाडपंथी बांधकाम हे खूप मध्ययुगीन काळापर्यंत जातं या मंदिराचं बांधकाम. त्यानंतर बऱ्याच साधू संतांचा इथं वास्तव झाला. प्रत्येक अमावास्येला 500-600 लोकांचा प्रसाद असतो. श्रावण महिन्यात सकाळी पहाटे 4 वाजता आरती, त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता आरती. या आरतीसाठी गावातले, भागातले, पंचक्रोशीतले भरपूर लोक हजर असतात. आज नागपंचमी निमित्त तर मंदिरामध्ये खूप गर्दी असते कंटिन्यू. आणि आज प्रत्येक सोमवारी
कधी दुधाचं वाटप, कधी राजगिरा लाडू, चौथ्या सोमवारी शाबू खिचडी असा भाविकांकडनं प्रसाद असतो. ह्या मंदिरामध्ये तसं म्हणायला गेलं तर गावातून बाहेर असल्यामुळे साधूंचा पण खूप वास्तव झाला. इथं साईनाथ महाराज म्हणून खूप पूर्वी काळी पूर्ण 20-30 वर्ष व्यतीत केले. त्यानंतर गोखले महाराजांनी खूप 10-20 वर्ष व्यतीत केले. आता पण इथं आतापर्यंत या मंदिराला नाही म्हटलं तर 5 साधू संतांचं आयुष्य गेलेलं आहे. तर हा मंदिराचा परिसर अजून सुद्धा पावन आहे. कोणत्याही प्रकारचे इथं मानव वस्ती नसल्यामुळं मंदिरामध्ये आल्यानंतर एक आत्मिक शांती आहे ती नक्की तुम्हाला लाभेल. एकदा नागेश्वर मंदिरामध्ये येऊन नक्की दर्शन घ्या. लहानपणी आठवणी काय सांगाल तुम्ही? आम्ही लहान म्हणजे गणपती आपल्या नागोबाला सगळी लहान मुलं येतात आणि किती मजा असते, आनंद असतो. हा, आता मी लहानपणापासून कायम मी या मंदिराचा पुजारीच आहे. म्हणजे पुजारी माझे वडील आहेत आणि लहानपणापासून मला पूर्ण इथं कल्पना आहे की महाशिवरात्रीला खिरीचा प्रसाद असणं किंवा त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री जो प्रसाद असतो संध्याकाळी 7 नंतर रात्री 10 वाजेपर्यंत, त्यावेळी चांदण्यामध्ये जो लोक येत असतात ती तर एकदम अविस्मरणीय क्षण असतो. पूर्ण मंदिर दिव्यांच्या प्रकाशामध्ये उजळून निघालेलं असतं आणि गावातल्या बाहेर असल्यामुळे एक जी आत्मिक शांती आहे ती या मंदिरामध्ये नक्की लाभते. त्यावेळी लोक येऊन दगदगीच्या आयुष्यापासून 5 मिनिटं निवांत वेळ मिळावा म्हणून या मंदिरात येऊन कायम दर्शन घेऊन निवांत जातात. चला, आभारी आहे. तुम्ही पण नक्की एकदा दर्शन घ्या नागेश्वर राजांचं. तसंच पौर्णिमा, अमावस्या यावेळी सुद्धा या मंदिरामध्ये कार्यक्रम असतात आणि भाविकांना महाप्रसादही दिला जातो. तसेच नागेश्वर मंदिरामध्ये धार्मिक विधी आणि महाप्रसाद ही असतोच. त्याचबरोबर या मंदिराच्या परंपरा कित्येक पिढ्यांपासून या गावकऱ्यांनी श्रद्धेने जपल्या आहेत.
आजही गावातील तरुण महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं मोठ्या श्रद्धेने या मंदिराशी जोडलेले आहेत. त्यामुळे हे केवळ देवस्थान नाही तर राशिवडे बुद्रुक गावाच्या श्रद्धेच्या आणि संस्कृतीचा आणि जुन्या परंपरेचा एक जिवंत वारसा आहे. म्हणूनच भावानो, राशिवडे बुद्रुकला आलात तर श्री नागेश्वरांचं दर्शन घ्यायला विसरू नका. नक्की या.